मित्रांनो, चैत्र नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवीसाठी हा नैवेद्य अवश्य करा. माता प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो, चैत्र महिना सुरू झाला की गुढीपाडवा येतो. त्यानंतर चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चैत्र नवरात्री ही सुरू होत असते आणि चैत्र नवरात्री ही शारदीय नवरात्री सारखीच असते. मित्रांनो, रामनवमीच्या दिवसापर्यंत हे 9 दिवस खूप महत्त्वाचे असतात. 9 दिवसांमध्ये आपण देवीला प्रसन्न करावे. आरती, मंत्रजप, देवीची सेवा, कुलदेवीची सेवा, त्यासोबत देवीसाठी खास विशेष नैवेद्य नक्की करावा. आता हा नैवेद्य कोणता, कसा, कोणत्या दिवशी आपण तो दाखवावा याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चैत्र नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मग तो सप्तमीचा असेल, अष्टमीचा असेल किंवा शेवटचा रामनवमीचा दिवस असेल. तर या कोणत्याही 2-3 दिवसामध्ये तुम्ही मातेसाठी विशेष मातेच्या आवडीचा नैवेद्य करायचा आहे. खास करून विवाहित महिलांनी घरी तो नैवेद्य करायचा आहे. जमलं तर कुमारिका मुलींना किंवा एखाद्या कुमारिका मुलीला घरी बोलावून तो नैवेद्य त्या मुलीला खायला द्यायचा आहे. याने माता अत्यंत प्रसन्न होते. आता नैवेद्य कोणता? तर मित्रांनो, हा नैवेद्य आहे काळ्या चण्यांची भाजी. हो, तुम्हाला काळ्या चण्यांची भाजी करायची आहे. रव्याचा शिरा करायचा आहे आणि एका वाटीत काळे चणे, एका वाटीत रव्याचा शिरा हा नैवेद्य मातेला दाखवायचा आहे. त्यासोबत तुम्ही खीरसुद्धा करू शकतात. मग ती साबुदाण्याची असेल किंवा तांदूळाची असेल, तुम्ही ती खीरसुद्धा करू शकतात. तर हे 3 पदार्थ अत्यंत मातेला आवडतात आणि हे प्रसाद स्वरूपात आपण लोकांना सुद्धा वाटू शकतो. काळे चणे, रव्याचा शिरा आणि खिरेचा नैवेद्य हे तुम्ही करायचे आहे. त्यासोबत पुरी, चपाती, पुरणपोळी तुम्ही काही करू शकता आणि हा नैवेद्य मातेला तुम्हाला दाखवायचा आहे. नक्की या चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी केला तरी चालेल, पण अवश्य करा. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.